सारखं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तुम्ही आम्ही म्हणू त्यांना काही प्रपंच नव्हता का? महाराज जाळूनी संसार बैसलो अंगणी, हे सगळं काही सोडलं, संसारात राहायचं पण विरक्तासारखं जीवन जगायचं. विठ्ठल विठ्ठल सारखं विठ्ठल 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 नामाचा गजर. ही बातमी पसरली काशी क्षेत्रामध्ये. रामेश्वर शास्त्री राहत होते. रामेश्वर शास्त्रीने विचार केला, देहू गावात असा कोण महात्मा जन्माला आलेला आहे तो जागृतीत, स्वप्नात आणि सुषुप्तीत तिन्ही हे अवस्थेत विठ्ठल विठ्ठल म्हणतो. जागृतीत ठीक आहे, स्वप्नात ठीक आहे, पण सुषुप्ती सारख्या अवस्थेत सुद्धा जर तो चिंतन करत असेल तर तो कोणीतरी वेगळाच आहे असं समजावं. आणि त्याची परीक्षा घेण्याकरिता रामेश्वर शास्त्री, बघा रामेश्वर शास्त्री काशीवरनं देहू गावात उतरले. आल्याबरोबर दरवाजा वाजवला, दरवाजा काढला. तुकोबारायसारखं विठ्ठल नामाच्या चिंतनात मग्न होते. पाय धुण्यासाठी पाणी दिलं, बसण्यासाठी आसन टाकलं, सुंदर स्वयंपाकाचा बेत, भोजन झालं. संध्याकाळी एकत्रित आणि मग तुकोबाराय झोपी गेले. झोपलेल्या अवस्थेत तुकोबारायांच्या जवळच रामेश्वर शास्त्री झोपले बघा. आणि विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी सारखाच ऐकू येत होता. रामेश्वर शास्त्री विचारात पडले, हा आवाज येतोय तरी नेमका कुठून? आजूबाजूला शोध घेतला, आवाज कुठून येत नव्हता. आणि तुकोबारायांच्या शरीरावरती कान लावले तर तुकोबारायांच्या शरीरातून आवाज येऊ लागला, विठ्ठल विठ्ठल गोविंद 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 आपल्या लेकीचं गायन आहे ना, आपण दाद दिली पाहिजे. गोविंद 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 मना लागली या छंद, मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. बघा तुकोबारायांची वाणी पवित्र झाले. मग तुकोबारायांच्या शरीरातून आवाज येऊ लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामेश्वर शास्त्री चरणावर लागले, महाराज चुकलं माझं, मला माफ करा. तुमच्यासारख्या साधूची परीक्षा घेणं माझ्यासारख्याने योग्य नाही. तुम्ही फार महान आहात. तुकोबाऱ्या सांगतात, अरे वेड्या, मी जरी म्हटलं आता या वाणीने बोलायचंच नाही तरीही पवित्र झालेली वाणी काही ऐकायला तयार नाही. छंद या नावाचा घेतला से, छंद या नावाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. छंद या नावाचा घेतला से, छंद या नावाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. जिभेने एकदा नामाचा छंद घेतला की जीभ पवित्र होते. पण जिभेचे जर लाड आपण वाईट खाण्यात पुरवले तर जीभ पवित्र होऊ शकत नाही.
म्हणून खायचंय अन्न तर चांगलं सेवन करा. तुम्ही दुसऱ्याचं मांस सेवन करून कधीही आनंदी होऊ शकत नाही. जीवन को मत मार सुरी से मारन हार खड़ा सिर तेरे मांस खाए कर अमर न होगा जीवन का फल ये हरे जीवन को मत मार सुरी से मारन हार खडा सिर तेरे. म्हणून सात्विक अन्न सेवन करा. विठ्ठल विठ्ठल सात्विक भोजनातून दोष निघून जात असतात. लक्षपूर्वक ऐका. आणि शरीर पवित्र होत असतं. हस्तस्य भूषणम दानम. हाताने दान, पायाने तीर्थयात्रा, मुखाने त्याच्या नामाचं चिंतन आणि हृदय कशा करिता तर त्या भगवान परमात्म्याची मूर्ती साठवण्याकरिता. हे सगळं शरीर दिलं कशा करिता त्याच्या चिंतनाकरिता. देवे दिला देह भजना गोमाता तोया झाला पाठवादिकेचा तोया झाला पाठवादिके. गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. तुकोबारांना हे माहित होतं. म्हणून महाराज काहीतरी वेगळं मागण्याच्या ऐवजी देवाला एकच मागणी करता. देवा आता ऐसा करी उपकार. आता करा म्हणजे वेळच लावू नका. आमच्याकडे अगोदरच आयुष्य मर्यादा कमी आहे. ओनली 35 आफ्टर एंड ऑफ द फेल. 35 वर्षाच्या आयुष्यापर्यंत परमार्थ. तुम्ही म्हणताल ताई 100 वर्ष येवा आम्हाला आणि तुम्ही 35 सांगायला लागले. ऐका 100 वर्षाची गणना आमच्याकडे आहे पण तुम्ही 100 पर्यंत जगताल याची काही गॅरंटी आहे का तुमच्याकडं? नाही. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उद्धारा पांडुरंगा. म्हणजे लवकर आता म्हणजे लवकर वेळच लावायचा नाही भगवंता. तुम्ही जर वेळ लावला तर पुढे आमचं कार्य संपल्या जातं. आमची वेळ निघून जाते. एकदा का वेळ निघून गेली की मग श्रीमंतालाही थांबता येत नाही आणि गरीबालाही इथं थांबता येत नाही. प्रत्येकाला जावं लागेल. मग त्याच्याकरिता आम्हाला लवकरात लवकर काहीतरी असं ठिकाण द्या, असं त्या ठिकाणी साधन द्या जे सदैव आम्ही तुमच्या चिंतनातच राहू. तुकोबारायांनी भगवंताकडे त्या ठिकाणी मागितलं. आता ऐसा करी उपकार. माझ्यावर उपकार करा. भगवंताला सांगितलं तुकोबाराय माझ्यावर उपकार करा. ठीक आहे. तुकोबारायांचे आई वडील बोलोबा आणि कनकाई माता. लक्षपूर्वक ऐका. बोलोबा आणि कनकाई माता इतके सेवाधारी. रात्र आणि दिवस भगवंताच्या नामाचा गजर करायचा. बोलोबा मंदिरामध्ये जायचे, देवाचं भजन करायचे. पण एक दिवस कनकाईने हट्ट धरला. स्वामी दररोज तुम्ही मंदिरात जाताय पण मी आज तुमच्या बरोबर येणार. आता पत्नीचा हट्ट म्हणजे पुरवावाच लागतो. ठीक आहे माझ्यासोबत ये पण देवाकडे काही मागू नकोस. मान्य केलं. काहीच मागत नाही मी. मंदिरात गेली, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर देवाने स्मित हास्य केलं आणि कनकाई मातेला प्रश्न केला. माता तुमचा चेहरा एवढा उदास का दिसतोय? कनकाईने सांगितलं देवा आयुष्यात सगळं काही आहे पण पोटी संतान नसल्याचं फार मोठं दुःख आहे. पुत्रवती भव आशीर्वाद दिला. कनकाई माता बाहेर आल्या. बाहेर आल्याबरोबर चेहरा प्रफुल्लित दिसला. बोलोबांनी विचारलं तुझा चेहरा एवढा प्रफुल्लित दिसतोय नक्कीच तू देवाकडे काहीच पण कसा पुत्र द्या? काही म्हणले नाही. म्हणले काही नाही फक्त बाहेर आले. मग त्याच पांडुरंग परमात्म्याला परत जाऊन सांग म्हणले.
मला कसा पुत्र पाहिजे. कणकाई माता आत गेल्या, देवाला बोलल्याच्या नंतर भगवंतांनी 3 वेळेस आशीर्वाद द्यावा. पुत्रवती भव, पुत्रवती भव, पुत्रवती भव. देव 3 वेळेस बोलल्यामुळं बोलोबा कणकाई मातेच्या पोटी 3 भगवत भक्त जन्माला आले. ते म्हणजे सावजी, तुकोबाराय आणि कान्होबा. विठ्ठल विठ्ठल. आता काही पुत्र जन्माला येतात पण माय बापालाच नरकात घालतात. बरोबर आहे ना. काही पुत्र जन्माला आले की माय बापालाच नरकात घालतात. असं वाटतं आम्ही जन्माला घालूनच चुकीचं केलं. अहो सकाळपासून काही लोकांना दारू लागते रात्री झोपेपर्यंत. बरोबर आहे का हे? नाही. जे आईने 9 महिने 9 दिवस उदरात वाढवलं, किती दुःख आणि कष्ट सोसलं रे दादा. आठवा कीर्तन हे ऐकण्यासाठी नाही फक्त, तर ते कीर्तन तुमच्या विचाराकरिता आहे. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज ट्रीटमेंट. जीवनात कीर्तन मनोरंजन नाही, तर या कीर्तनातून आपल्याला 2 तास भगवंताच्या चरणाजवळ जाता येतं. याचा उत्तम विचार म्हणजे कीर्तन आहे. तर ज्या आईने अशा मुलाला जन्माला घातलं, तो जर मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढत असेल तर त्याला जन्माला घालून फायदा काय आहे? एक पुत्र चांगला जन्माला आला तर 42 कुळाचा उद्धार होत असतो, आणि एक नास्तिक जन्माला आला तर 42 कुळाचा नायनाट होत असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि जर संत म्हणून जन्माला आला तर त्याचे मायबापच पुण्यवान. धन्य माता पिता तयाची या, तयाची या. धन्य माता पिता तयाची या. किती सांगा आमचा स्वभाव बदलू शकत नाही. आम्हाला जे पाहिजे ते पाहिजेच. अहो आता तरी बदललं पाहिजे. काळानुसार कालाय तस्मै नमः. काळानुसार माणसाने बदललं पाहिजे. कलियुग आहे, या कलियुगामध्ये नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. पण महाराज आमचा स्वभाव काही बदलणारा नाही. याच्याकरिता काल्पनिक उदाहरण देऊन जाते. एका नगरीमध्ये एक वैदिन राहत होती. वैदिन, आणि ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच म्हणायची, सुया घ्या फणी घ्या दाबण घ्या, सुया घ्या फणी घ्या दाबण घ्या. असं म्हणत 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 राजवाड्याच्या समोर गेली. राजानं 3ऱ्या मजल्यावरनं बघितलं. खाली उतरणार वैदिनीच्या समोर आला. म्हणला, बाई तुमचं लग्न झालेलं आहे का? तिने सांगितलं अद्याप नाही. मग माझ्यासोबत लग्न करणार का? तिने सांगितलं माझ्या वडिलांना विचारायला लागेल. राजा वडिलांकडे गेला, विचारपूस केली, विवाहाची मान्यता मिळाली. आता 2ऱ्या दिवशी विवाहाची तयारी सुरू झाली. नवरी मुलगी नवरा मुलगा बहुल्यावरती चढले. मंगलाष्टका समारंभ पार पडला. जातीने वैदिन होती पण राजाची राणी झाली. पण तिचा स्वभाव बदलला होता का? नाही. कारण तिला दररोज शिळे तुकडे खायची सवय. आता पंचपक्वानाचं ताट जाईल तरी कसं? तिने ताट आलं की तसंच ठेवायचं, आणि शिळं अन्न झालं की 2ऱ्या दिवशी खायचं. असा 1 महिना क्रम चालला. आणि 1 महिन्याच्या नंतर राजवाड्यात सत्यनारायणाची पूजा ठेवली. ननंदबाई समोर आल्या, वहिनी आज आपल्या राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे, मग नाव घ्यावं लागेल. किती सुंदर नाव घेतलं ऐका बरं. पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय, हरिश्चंद्राजाचं नाव घेते भाकर वाडगे माय. मूळ स्वभाव स्वभाव जाईना, मूळ स्वभाव स्वभाव जाईना, मूळ स्वभाव स्वभाव जाईना, स्वभाव स्वभाव जाईना. आधी होती दासी, आधी होती दासी, पंढराणी गेली दिसे. मूळ स्वभाव स्वभाव जाईना,
बदला तो बदलू शकत नाही. नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे. कीर्तन ऐकण्यापुरतं जगू नका, तर कीर्तन हे जगता आलं पाहिजे. कीर्तन ऐकून चालणार नाही, कीर्तन हे आचरणात आणता आलं पाहिजे. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एका एका भगवंताच्या नामाने आमच्या शरीरावरती रोम रोम उभे राहावेत. एवढं सुंदर कीर्तन आहे म्हणले महाराज. हो, इतका सुंदर जर परमात्मा असेल तर कीर्तन सुद्धा इतकं छान आहे. म्हणजे त्याच कीर्तनातून संत या ठिकाणी तरुण गेले. तुकोबारायांचं 42 वर्षाचं जीवन महाराजांनी 4092 अभंग जगताच्या समोर मांडले. एका एका अभंगाचा सार काढला तर महाराष्ट्र वेडा होतो. इतके सुंदर अभंग आहेत म्हणले. हो, या जगताच्या पाठीवर या ठिकाणी विश्व त्या ठिकाणी फार मोठा आहे आणि या विश्वामध्ये त्या ठिकाणी आपण राहत असताना विश्वव्यापक परमात्मा प्रत्येकाच्या सोबत आहे. प्रत्येकाच्या सोबत आहे. तो असा एकाच व्यक्तीच्या सोबत नाही, तो प्रत्येक जीवासोबत वावरत असतो. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठलाची. तुकोबाराय माझ्यावर उपकार करा. देवाला सांगितलं, ठीक आहे, उपकार करा. उपकार केल्याशिवाय इथून आम्ही काही जाणार नाही. पण कलियुगामध्ये माणसं उपकारच करायला आता तयार नाहीत ना. किसी के काम जो आए उसी इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है इतना, कभी निर्धन तू भी है. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो दुख में नाही घबराए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. शेजाऱ्यावर जर दुःख आलं तर आपलं दुःख समजा. विठ्ठल विठ्ठल उपकार करा. तुकोबारा देवाला सांगतात उपकार केल्याशिवाय जाऊ नका. देवा आता ऐसा करी उपकार. देवा मी फार लहान आहे, तुमच्या दारापर्यंत आलोय. पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा. पतित पावन न होसी म्हणून जातो मागारा. घेसी तेव्हा दिसी ऐसा अससी उदार. काय धरुणी देवा तुझे कृपणाचे द्वार. झेंगट घेऊन हाती दवंडी पेटीन तिही लोकी. पतित पावन देवा परी तू मोठा घातकी. काही काही वेळेस तुझं नाव घेणाऱ्याच भक्ताला तू दुःख देतोस. चोखोबारा यांच्या पायाला बांधलं महाद्वारातल्या लोकांनी आणि असे ओढत निघाले. चोखोबारा यांचा मुलगा 5 वर्षाचा कर्ममेळा दुरून बघतोय. आपल्या बापाच्या पायाला बांधलं. काही दुष्ट लोकांनी खेचत घेऊन चाललेले आहेत. आता कर्ममेळा धावला आईकडे. आई, काही दुष्ट लोकांनी बाबांच्या पायाला बांधले आणि महाद्वारातून खेचत घेऊन चालले. माई लेकर दोघेही धावत आले. पण तोपर्यंत भगवंताचा धावा चोखोबारा यांनी केलेला आहे डोळे भरून. धाव घाली विठू आता चालू नको मंद. बडवे मज मारिती ऐसा काय अपराध. धावला देव धरून शिवळ विठोबा. भगवंतांनी शिवळ धरली. बैल जाग्यावर थांबले. थांबल्या बरोबर 5 वर्षाचा कर्ममेळा देवाच्या समोर आला आणि भगवंताला प्रश्न करतोय, काय जन्म गेला उष्टे खाता. लाज नाही तुझ्या चित्ता. हो लाज नाही तुझ्या चित्ता. लाज नाही तुझ्या चित्ता. खाता लाज नाहीये तुझ्या चित्ता. देवा आयुष्यभर तुझी सेवा केली आणि माझ्या वडिलांवरती एवढं संकट आलं तरी तू वेळ लावलास.
भगवान परमात्म्याला खडसावूनच प्रश्न केला. कर्ममेळा 5 वर्षाचं बाळ आणि देवाला बोलते, देवा जन्म गेला उष्टे खाता पण लाज नये तुझ्या चित्ता. आयुष्यभर सेवा केली देवा आणि सेवेतलं थोडा उपहार खाली शिल्लक राहिला तर आम्ही तो सेवन करून आमची भूक मिटवली. पण माझ्या वडिलांनी एवढी सेवा करून त्यांच्यावर अशी वेळ यावी, भगवंता तुम्ही वेळ कशाकरिता लावली. भगवान परमात्मा त्या ठिकाणी 5 वर्षाच्या कर्ममेळ्याला उत्तर देता, धर्म हेतू अवतारे गुरु साई मारी हुनोई तुझाय हर जाई. आणि तेव्हापासनं परमात्मा प्रत्येक भक्तांच्या सोबत आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया, कितीही मोठं संकट येऊ द्या, भगवंताला आर्त हाक मारा, देव तुमच्या संकटात धावून आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय या सगळ्या गोष्टींचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे की परमात्मा सगळीकडे आहे, तो संकटात आहे, तो सुखात आहे. मग तुमच्यासोबत जर परमात्मा असेल तर असा कोणता उपकार तुमच्यावरती केलेला आहे. अभंगाच्या प्रथम चरणात, देवा ताई साकारे उपकार, देवा ताई साकारे उपकार, देवा ताई साकारे उपकार, देवा ताई साकारे उपकार. स्त्री शक्ती जोरदार, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यत्र नारीस्तो पूजनते रमनते तत्र देवता. ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत असतो, आदर होत असतो, तिथं देवी देवता नांदायला येत असतात. तुकोबाराय देवाला उद्देशून म्हणताय, आता ऐसा करी उपकार. उपकार शब्दाचा अर्थ तुम्ही उल्लेखून बोललात तर शास्त्र 5 गोष्टीचं वर्णन करतं. रविश्चंद्रो घनः वृक्ष नदी गावश्च सज्जनः एते परोपकारा युगे देवेन निर्मितः. म्हणजे निर्मितीच केली, चंद्र माणसावर उपकार करतो.
सूर्य माणसावरती उपकार करतो, वृक्ष हे माणसावर उपकार करतो, नवे नवे नद्याही माणसावरती उपकार करतात. काय उपकार आहेत नद्यांचे ऐका. का फेडी तपापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगेचं पाणी समुद्राला जाऊन मिळालं, कितीही मोठा दुष्काळ पडू द्या ते पाणी उपयोगी येत असतं. यंदा काही दुष्काळ नाही, यंदा सगळीकडे पाणी पाणी. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाणी जास्तच झालं. विठ्ठल विठ्ठल. गंगेचे आमच्यावर फार मोठे उपकार आहे. वृक्ष नदी गावश्च सज्जन. हा गावात एक सज्जन जन्माला आला की त्या सज्जनाचेही फार मोठे उपकार असतात. तसं तुकोबाराय आमच्यावरती या सगळ्यांचे उपकार असावेत आणि म्हणून उपकार केले तरच आमचा फायदा होत असतो. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, पुढे चला देहाचा विसर पाडी मज. तुकोबाराय उपकार करा उपकार करा उपकार करा तुम्ही म्हणताय, पण देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर पाडा म्हणजे उपकार केल्यागत होईल. आता देहाचा विसर पडणं शक्य आहे का हो? देहाचा विसर कोणालाही पडू शकत नाही. मला सांगा, देहाचा विसर पाडणं म्हणजे संसारातल्या सगळ्याच गोष्टीचा त्याग करणं. महाराज, संसारातल्या सगळ्या गोष्टीचा त्याग आमच्याने होऊ शकत नाही. मग आम्ही करावं काय? अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ पाण्यात राहतं, पण त्याच्यापासनं कितीही त्याला वेगळं केलं तरी ते त्याचं अस्तित्व सोडू शकत नाही. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. तशा पद्धतीनं माणसाने प्रपंचात राहावं. विठ्ठल महाराज, काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही म्हणताय देहाचा विसर पाडा देहाचा विसर पाडा, तुम्हाला तरी देहाचा विसर पडलेला आहे का? आता महाराज त्याचं सुंदर असं उदाहरण देतात ऐका. गावात महाराज एका शिळेवरती बसायचे. शिळेवरती बसायचे आणि तिथं भजन करायचे. भजन इतकं रंगात आलं, पुण्यावरनं सावकार गावात आले. तुकोबारायांचं भजन पाहिलं आणि तुकोबारायांचं भजन पाहिल्याच्या नंतर त्याने विचार केला, इथं जर तुकोबाराय भजन करत असतील, हेच भजन आमच्या रानात केलं तर फार फायदा होईल. त्या काळात तुकोबारायांची श्रीमंती फार मोठी होती. तुकोबाराला तुकशेट म्हणायचे. काय म्हणायचे? तुकशेट. 18 गावची महाजनकी. तुकोबारायांच्या शेतामध्ये पिकवलेली मिरची पुण्याच्या बाजारामध्ये विकली जायची, इतकी श्रीमंती. पण कधी श्रीमंतीचा गर्व नाही. आणि मग भजन चाललं. सांगितलं, म्हणले काय तुकशेट भजन करताय? हो भजन करतोय. मी तुम्हाला अर्धामन दाणे देतो आमच्या रानात जर तुम्ही भजन केलं तर. तुकोबारायाने अर्धामन दाण्यावर भजन मान्य करावं? तुम्ही आम्ही असतो तर 2 मन द्या 4 मन द्या असं म्हणलं असतो. अर्धामन दाण्यावर भजन मान्य केलं. रानात आले, एका पवित्र शिळेवरती बसले, तुकोबारायांनी भजन सुरू केलं. भजन इतकं रंगात आलं, पक्षी यायचे, कणसातले दाणे खायचे आणि 4 वाजले की पाणी पिण्यासाठी निघून जायचे. असा 1 महिना क्रम चालला. एकाही कणसात ज्वारी राहिली नाही, नुसतीच पिशे कणस उभे राहिले. आता जवळून जाणारी माणसं तुकोबारायांकडे पाहून हसू लागली. म्हणले, ज्या कामाकरिता राखणदार म्हणून ठेवलं, काम तर झालं नाही, पण कणसातले सगळेच दाणे गायब. पुण्यावरनं सावकार गावात आले आणि त्यांना लोकांनी सांगितलं, ज्यांना तुम्ही कामावर ठेवलंय ते फक्त भजन करतात, तुमच्या कणसाची काही राखण करत नाही. आता इकडे 1 महिना झालं. तुकोबारायांची पत्नी घराकडे वाट बघत होती. भागीरथीला जवळ बोलवलं आणि भागीरथीला सांगितलं, जिजाबाईंनी, भागीरथी अगं कुठे गेले तुझे बाबा? रानात जा बरं एकदा बघून ये. भागीरथी रानात आली. दुरून पाहते बाबा शिळेवरती बसले आहेत. हाक मारली, बाबा आई तुम्हाला घराकडे बोलावते. भागीरथीकडे बघितलं. तुकोबारायांनी उत्तर दिलं, भागीरथी अगं मी कोणाला तरी वचन दिलेले, जोपर्यंत माझं वचन परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मी घराकडे येऊ शकत नाही. वचना फिरती अधम जन. जी माणसं वचन मोडतात त्यांना अधम म्हटलेले. माझं वचन परिपूर्ण झालं की मग मी घराकडे येतो. भागीरथी धावत आली, आई
बाबा म्हणतात मी कोणाला तरी वचन दिलेलं आहे, वचन परिपूर्ण झाल्याच्या नंतर घराकडे येतो. जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलो. काही यांना प्रपंचाचं काही विचार आहे का नाही म्हणले. घरामध्ये धान्य संपलं, काय अवस्था आहे, तरीही त्यांना प्रपंचाचं आठव नाही. काय अवस्था आहे त्या काळात. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझ भीक कोण घाली, आता माझ भीक कोण घाली. काय म्हणते जिजाबाई ऐका. माझ्या माय बापे बरे नाही केले, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधली बिचाऱ्याच्या, पदरी बांधले बिचाऱ्याच्या. काय आहे त्याच्याकडं. तुटकाची विना त्याला दोन तार, करियर झार पंढरीच्या, करियर झार पंढरीच्या. इतका विसर पडला तुको बरं ना. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला आटीला द्रव्य नेला मान. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. द्रव्य गेलं, मान गेला, धन गेलं, आणि हे सगळ्या गोष्टी गेल्या तर आपण देवाच्या समोरून जाताना देवाला हात जोडणार नाही तो. पण तुकोबाऱ्यांच्या आयुष्यातलं सगळं गेलं. स्त्री अन्न अन्न करिता मरण पावली, पण तरीही महाराज भजन सोडत नाहीत. गावभर बातमी पसरली, सावकार क्रोधायमान झाले. यांच्याही मुलाबाळाच्या मुखातलं काढलं, आमच्याही मुलाबाळाच्या मुखात काढलं, राखणदार म्हणून ठेवलं, पण नुसतं भजन केलं. रानात आले, दूरपर्यंत नजर टाकली, नुसतेच पिशेकण सोबे दिसले. तुकोबाऱ्यांच्या हाताला पकडलं, भर सभेत आणलं. पाटील कुलकर्णी बैसले जाण. म्हणले महाराज, अहो तुम्हाला राखणदार म्हणून ठेवलं होतं, पण तुम्ही नुसतं भजन केलं, कणसात एकही दाना नाही. म्हणले किती मन दाणे झाले असते. कमीत कमी 4 मन तरी झाले दाणे झाले असते. आता तिथं कणसात एकही दाना शिल्लक नाही. मग एवढं धान्य येणार तरी कुठून. पंचमंडळी म्हणू लागली, पुन्हा एकदा आपण रानात जाऊया. सगळी पंचमंडळी रानात आली, दूरपर्यंत नजर टाकली, तुडुंब कणस दाण्याने भरले होते. ही सगळी कृपा कशाची. तुकोबारायांच्या भजनाची. कणसातले दाणे बाजूला काढले, 17 खंड अन्न झालं. 4 खंड अन्न बाजूला काढलं आणि सगळं राहिलेलं धान्य तुकोबारायांच्या स्वाधीन केलं. महाराज, हे सगळं धन तुमचं आहे. तुकोबाराय सांगतात, आता नका रे भाई, न नका, काय करावं मी याला. पण पंचमंडळींनी सांगतात, महाराज ही सगळी काही कृपा तुमची आहे. तुकोबाराने ते धान्य पुण्याच्या बाजारात विकावं आणि देहू गावामध्ये त्याचं सुंदर असं जुनं मंदिर उभं करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांची वाणी पवित्र होत
होत असते लक्षपूर्वक ऐका. संतांचे चरण पवित्र होत असतात, संतांचं हृदय पवित्र होत असतं. तुकोबारा हे कशाच्या द्वारे? फक्त देहाचा विसर पडल्यामुळे. इतका देहाचा विसर पडणं शक्यच नाही महाराज आमच्याकडनं. कितीही सांगितलं तरी आमच्यात काही बदल होऊ शकत नाही. म्हणून हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमची काय बाजाईल, एका जनार्दनी आमची काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोल चले का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल चले का, पिंगळा महाद्वारी. पिंगागबाई पिंगाग, पिंगागबाई पिंगा. अवघा अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग. सुया घ्या मने घ्या, दाताचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काला मने, कुंकू घ्या कोणी काला मने, कुंकू घ्या कोणी काला मने, कुंकू घ्या कोणी काला मने. सोहम बाग्या अहम बाग्या सोहम बाग्या प्रेम नगरावारी. सावध होणे भजनी लागा देव करा कैवारे. अनवादी मल्हारीची बारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची बारी, मल्हारीची वारी. नागबाई पिंगाग, नागबाई पिंगा, नागबाई पिंगाग, पिंगागबाई पिंगा. करुणी उचित प्रेम घाली हृदयात, करुणी उचित प्रेम घाली हृदयात. अनालो दान मागायस आलो, दान मागायस, दान मागायस आलो, दान मागायस. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी बाल काळ बांधून नेईल, सरते शेवटी बाल काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमची काय बाजाईल, एका जनार्दनी आमची काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोल तुले का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तुले का, पिंगळा महाद्वारी. आणि एवढं ऐकून जर बदलच झाला नाही तर मग सप्ताच करून काय फायदा आहे? बरोबर आहे ना? सगळ्यांमध्ये बदल झाला पाहिजे. उद्यापासनं सकाळी उठलं बरोबर दिनचर्या, नाहीतर सप्ताह संपला झालं म्हणले काकडाही गेला, हरिपाठ तिकडं, सगळं तिकडं. असं करू नका.
जरी कीर्तन नसेल, जरी कथा नसेल, तरी आपली दिनचर्या नित्य असावी. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी उच्चार नामाचा, ते कळी काळाचा रेगना. हे नामाच्या चिंतनाने होत असतं बरं का. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. किती मोठं विघ्न येऊ द्या, नामाच्या चिंतनानं नाहीच होत असतं तुकोबाराय. हे सगळं सामर्थ्य तुमच्यात आलं कुठून? महाराज सांगतात फक्त देहाचा विसर पडल्यामुळं. देहाचा विसर पडला की मग तुकोबाराय तुम्हाला काय प्राप्त झालं? तरीच हा जीवन सुख पावे माझा, 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 तरीच हा जीवन सुख पावे माझा. तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळो आले, किंवा बरवे केशव राजा कळो आले. तुकोबाराय सुख मिळालं पाहिजे याच्याकरिता देहाचा विसर पाडला. पण आता हल्ली आम्हाला प्रपंचात काही सुख मिळू शकत नाही. इतका ताप आहे प्रपंचामध्ये म्हणले, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणवुनी तुझे आठविले पाय, येवो माझे माया पांडुरंगे, दुःखात अजते जतुम सुखम सर्वाय रुच्यते. ज्याच्या जवळ आपण जाऊ तिथं दुःखच आहे, सुख आहे का नाही. कोणी म्हणतं का मी सुखी आहे म्हणून? सगळे जीव म्हणतात आम्ही दुःखीच आहे. कशामुळं? तर आमची आशा आहे, आशा शिल्लक आहे की दुःख निर्माण होत असतं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, ओ दुखिया रोगी बिना रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ज्याच्या जवळ आपण जाऊ तिथे दुःख आहे. बघा एका माणसाच्या पाठीमागे वाघ लागला. अरण्य जंगल आहे, इतका धावत होता, इतका धावत होता, इतका धावत होता. समोर विहीर लागली, विहिरीच्या काठावर जाऊन थांबला. आतमध्ये उडी टाकावी तर विहिरीच्या कोपऱ्यात एक नाग बसला होता फणा काढून. पाठीमागे वाघोबा, विहिरीत नागोबा. आता एक वाघ एक नाग, म्हणलं आता आपला जीव काही राहत नाही. तेवढ्यात विहिरीच्या काठावर होतं एक झाड. त्या झाडाच्या फांदीला धरलं आणि आतमध्ये लोंबकळू लागला. फांदीला धरल्याच्या नंतर फांदी हल्ली आणि त्या फांदीला होतं आगीमोहोळ.
फांदी हल्ली की आगे मोहळ उठलं. अशा माशा चावल्या बघा. आणि नेमका एकच थेंब मधाचा त्याच्या जिभेवर पडला. म्हणला वा काय सुख आहे. एवढ्या माशा चावलेल्या एका क्षणार्धामध्ये माणूस विसरला. कशामुळं? एका क्षणाच्या सुखामुळं. म्हणले तसं संसार सगळाच दुःखाचा आहे. एकदा मृगचळासारखं सुख भेटलं की आम्ही त्या आभासाच्या पाठीमागे लागतो, पण सुख कुठे आम्हाला भेटू शकत. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. नाही कोठे. बघा सगळीकडे दुःख आहे. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगले ते पाही. ते ठसावले चित्ताच्या ठाईन, वारंवार पाही सविता. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. अनादि कालापासून पुन्हा पुन्हा याचं सेवन केलं. पुनरपि जन्म पुनरपि मरणम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तरीही याच्यात काही बदल होत नाही. हा मृगजळासारखा आहे. म्हणले दुपारी 2 वाजता रोडवर आम्ही गेलो. दूरपर्यंत नजर टाकली तर रोडवर आम्हाला पाणी दिसतं. आणि त्या पाण्यामध्ये आम्ही काय करतो? हे मृगजळ आहे की हे पाणी आमच्या लक्षात येत नाही. आम्ही त्याच्या पाठीमागे धावतो. इतके धावतो की आम्हाला पाणी भेटत नाही. हरणाला एखाद्या वेळेस ते खरं वाटतं. हरिण पाणी पिण्यासाठी धावतं, शेवटी ऊर फुटून मरून जातं, पण पाणी काही त्याला मिळत नाही. याला काय म्हणतात? मृगजळ. मृगजळ दिसे साचपण ऐसे, खोटियांचे पिसे उर फोडी. मारा जे जे देखणे सकळ, ते ते स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ, रखुमा देवी वराचे. विठ्ठल मृगजळासारखं संसारातलं सुख आणि दुःख आहे. तसं तुकोबाराय तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशवराजा कळवाले. बरं झालं आम्हाला कळालं इथं दुःख आहे. रोडवरनं जर जात असताना समोर गतिरोधक आहे असं लिहिलं तर पुढे जाऊन आम्ही दुःखात जाऊ शकत नाही. आणि तिथं जर पाटीच लावली नसेल तर पुढे जाऊन त्या ठिकाणी मी दुःखात पडल्याशिवाय राहत नाही. तसं संसार म्हणजे गतिरोधकच आहे. जिथं आम्हाला थांबवलं जातं ना तिथं थांबलंच पाहिजे. पूर्वीच्या काळी एसटी मध्ये बसल्याच्या नंतर कंडक्टर तिकीट द्यायची आणि त्या तिकिटावर 3 शब्द लिहिले जायचे, उ, मु आणि उ. काय लिहिलं जात होतं? उ, मु आणि उ. एवढी वर्ष जगलो महाराज, पण त्याचा अर्थ काही आमच्या लक्षात आला नाही. एसटीत बसलो, तिकीट काढलं, स्टेशन आलं, उतर मूर्खा उतर. विठ्ठल स्टेशन आलं म्हणले महाराज आम्ही ह्या स्टेशनला उतरणारच नाही, तो आम्हाला पुढच्या स्टेशनला जायचंय. तरीही आम्ही थांबू शकत नाही. जिथून तिकीट काढले ना तिथं आम्हाला उतरावं लागेल. कारण आम्ही कोणाचे तरी पाहुणे आहेत ना. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैदाना, जन्म नरकाची पैदाना. हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना जन्म नरकाची पैदाना. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय.
पाहुणे म्हणून आम्ही तिकीट काढून आलेलो आहोत आणि मग तिकीट पुन्हा संपलं, थांबता येणार नाही. हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. मग आम्हाला यमाचं दास व्हायचंय का देवाचं दास व्हायचंय हे आम्ही कर्माने ठरवलं पाहिजे. आगा कर्मे जे उरावे तय सुख दुःखी फळावे, पुढती तया ते भोगावया यावे. देहा ऐका महाराज, कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकतोय आम्ही, पण आमच्या कर्मात काही बदलच होत नाही हो. कर्मात जर बदल करायचा असेल तर ज्ञानोबारायांचं चरित्र वाचा. कर्मात जर बदल करायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. कर्मात जर बदल करायचा असेल तर तुकोबारायांचा गाथा वाचा. कर्मात जर बदल करायचा असेल तर अमृतानुभव आणि विचारसागर वाचा. हे वाचलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. इथे आम्हाला भीती वाटते हो. करणी करे क्यों डरे, कर कर के पछताए. बीज बोए बबूल का तो आम कहाँ से खाए. बीज बोए बबूल का तो आम कहाँ से खाए. करनी करे क्यों डरे, करनी करे क्यों डरे, कर कर के पछताए. बीज बोए बबूल का तो आम कहाँ से खाए. बीज बोए बबूल का तो आम कहाँ से खाए. करणी करे क्यों डरे. कर्म चांगलं केलं ना महाराज, भीतीच आम्हाला राहत नाही. कर कर के पछताए. बीज बोए बबूल का तो आम कहाँ से खाए. आता बाबळीच्या झाडाला कधी आंब्याचं फळ लागलेलं ऐकलं का तुम्ही? नाही, हे लागू शकत नाही महाराज. तसं कर्म चांगलं केलं की त्याची फळं चांगले मिळणार. कर्म जर वाईट केलं तर या जन्मात तुम्हाला त्याची फळं मिळणार आहेत, कारण हे कलियुग आहे. पहा हो कलीचे महिमान. असत्यासी रजले जन, पापा देती अनुबोधन, करीती हेळन संतांचे. इथं संतांना दुःख दिलं की इथंच फेडावं लागतं. बाकी पुढे जाऊ देतच नाही भगवंत तुम्हाला. म्हणले आम्ही पुढे जाऊ, म्हणले जाताच येणार नाही. त्याच्याकरिता आमच्या चित्ताचा ठाव एकत्रित असला पाहिजे. ठाव देई चित्ता राख पाय पासी. ठाव देई चित्ता राख पाय पासी. ठाव देई चित्ता राख पाय पासी. ठाव देई चित्ता राख पाय पासी.
तुकारामजी म्हणले ओ हे चित्त, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवणी गोपाळ राहे तेथे, चितना चित्त हराम पर उतना चित्त परमार्थ पर होय, चला जय वैकुंठ तो पला पकडे नकोय. परमार्थामध्ये गरज आहे चित्ताची, संसारामध्ये गरज आहे वित्ताची, शरीरामध्ये गरज आहे पित्ताची. विठ्ठल विठ्ठल शरीरामध्ये पित्त पाहिजे, संसारामध्ये वित्त पाहिजे, आणि प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. फार महाराज चित्त महत्वाचं आहे. इतकं चित्त एका सेकंदात बाहेर जातं आणि एका सेकंदात कीर्तनात येत असतं. म्हणले इतकं चित्त चंचल, बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. त्याला काही बोलवायची गरज लागत नाही, आमंत्रण द्यायची गरज नाही, न आमंत्रण देता सुद्धा सगळीकडे फिरून येत असतं. इतकं चंचल असणारं चित्त आम्ही देवाच्या चरणावर बांधावं कसं, त्याच्याकरिता काल्पनिक उदाहरण देऊन जाते. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नगरीमध्ये राहणारी संत कान्होपात्रा. काय चित्त होतं महाराज. एका अपवित्र कुटुंबात जन्म घेतला कान्होपात्रीनं, वेशेच्या कुटुंबात. आणि संध्याकाळी गावामध्ये दिंड्या येऊन थांबल्या. पंढरीच्या दिशेनं जाणाऱ्या दिंड्या तिनं बघितल्या आणि कान्होपात्रेला प्रश्न पडला, या दिंडीत आपण जायचं. तिने आपल्या आईला सांगितलं, आई अगं मला सकाळी या दिंडीमध्ये जायचंय. आई सांगते, बाळ अगं अपवित्र कुळात आपण जन्माला आलोत, तू जाऊ शकत नाही तिथं. ती सगळी मंडळी तुला सामील करून घेणार नाहीत. नाही आई मी जाणार आहे. आई सगळ्याच्या दारात सडा रांगोळी, पण आपल्या दारात का बरं सडा रांगोळी नाही. अगं आपलं घर अपवित्र आहे. एवढं सांगून कान्होपात्रा ऐकत नाही. सकाळी उठली, पहाटेच्या 4 वाजता आंघोळ केली आणि स्नान करून ती दिंड्या निघण्याची वाट पाहत होती. आता दिंड्या निघाल्या की कान्होपात्रेनं दिंडीत प्रवेश केला. मजल दर मजल करत करत दिंड्या राऊळापर्यंत आल्या. राऊळापर्यंत दिंड्या आल्या. कान्होपात्रेनं त्या ठिकाणी मंदिरात भजन ऐकलं आणि भजन ऐकलं. तिला इतका भाव जागृत झाला, विश्वाचा मालक इतका सुंदर आहे. कीर्तनकार कीर्तनामध्ये बोलत होते का परमात्म्याशिवाय जगात सुंदर कोणी नाही. तिला गर्व होता कशाचा, सौंदर्याचा. कान्होपात्रेने ठरवलं माझ्यापेक्षा जर परमात्मा सुंदर असेल तर मी त्याचं दर्शन घेणार. कान्होपात्रेनं पायात घुंगरं बांधले आणि मंदिरात नृत्य करायला सुरुवात केली. तिचं नृत्य बघून गावागावातून मंडळी यायला लागली. बिदरच्या बादशहाच्या कानावर ही बातमी गेली की मंदिरामध्ये कोणीतरी मुलगी नृत्य करते. आपल्याही राजवाड्यामध्ये तिला घेऊन या नृत्य करण्यासाठी 4 सैनिक त्यांनी पाठवले कान्होपात्रेला पकडण्यासाठी. कान्होपात्रेच्या कानावर हे शब्द गेले की मला पकडण्यासाठी 4 सैनिक आलेले आहेत. कान्होपात्रा देवाचा धावा घेते, राऊळातून थेट पांडुरंगाच्या महाद्वारात आली आणि तिने भगवंताचं स्वरूप निहाळलं. राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकला रवी शशिकला कस्तुरी मळवाट चंदनाची मुठी, कस्तुरी मळवाट चंदनाची मुठी. रवी शशिकला लोकलिया, रवी शशिकला लोकलिया, कस्तुरी वा वा टाळ्या झाल्या पाहिजेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. इतका सुंदर परमात्मा, सावळे रूप सुंदर. आणि त्या परमात्म्याला बघितलं तिने, थेट देवाच्या समोर येऊन उभी राहिली
आणि तिने ठरवलं की आता देवाचं दर्शन घ्यायचंय. आपलं तिसरं बोट तिने भगवंताच्या चरणावर ठेवलं. देवाच्या चरणावर त्या ठिकाणी बोट ठेवल्याबरोबर भगवंताच्या चरणाला खड्डाच पडला. आता जिथं बोट ठेवलं तिथं देवाच्या चरणाला खड्डा पडला. तिने ठरवलं माझ्या एका बोटानं जर देवाच्या चरणाला खड्डा पडत असेल तर हा परमात्मा किती सुंदर असेल. हे म्हणता म्हणताच तिने देवाला आपले प्राणच समर्पित केले. मंदिरात मुलीचं प्रेत पडलं. गावभर बातमी पसरली, अरे ही कोण आहे, हिला मंदिराच्या बाहेर काढा. सांगितलं मंगळवेढा अपवित्र कुळा जन्माला आलेली आहे, मंदिराच्या बाहेर काढा, मंदिराच्या बाहेर प्रेत काढा. आता त्या मंदिरात अनंत शास्त्री महाराज राहत होते. महाराज म्हणले थोडं थांबा, देव जे काही बोलतील तेच आपल्याला करायचंय. रात्रभर मुलीचं प्रेत देवाच्या उजव्या हाताला ठेवलं. अनंत शास्त्री महाराज देवाच्या डाव्या हाताला झोपले. भगवंताने रात्री 12 वाजता दृष्टांत दिला, अरे जी शेवटच्या क्षणापर्यंत माझं भजन करते तिला माझ्या उजव्या बाजूला जागा द्या. आता अपवित्र कुळामध्ये जरी जन्माला आली असली तरी देवाच्या उजव्या हाताला दारातच जागा मिळाली बघा. आणि तिथंच कान्होपात्रेची समाधी घातली. पुढारी जाऊ द्या, नट जाऊ द्या, गरीब जाऊ द्या, श्रीमंत जाऊ द्या, पहिल्यांदा कान्होपात्रेचं दर्शन, नंतर पांडुरंगाचं दर्शन. गेलेत ना आपण पंढरपूरला, हात वर करा कोण कोण गेले पंढरपूरला. पंढरी आहे माझे माहेरच आजने, ते आपलं माहेर आहे, तिथं गेलंच पाहिजे आपण. बघा पहिल्यांदा कान्होपात्रेचं दर्शन, नंतर पांडुरंगाचं दर्शन. असं का? कान्होपात्रेला जिथं समाधीस्थ केलं त्या स्थानावर तरटीचं झाड उगवलं. झाड साखळ दंडानं बांधलं, वाळून गेलं, झाडाचे पानं निघून गेले, फक्त लाकूड शिल्लक आहे आणि त्याचेही सालं निघून गेलेत. तरीही माणसं पहिल्यांदा कान्होपात्रेचं दर्शन घेतात, नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतात. असं का? मी आपल्याला विचारत नाही, कान्होपात्रेलाच प्रश्न करते. काय ग कान्होपात्राबाई, आम्ही आतापर्यंत कीर्तन ऐकली, कथा ऐकली, आम्हाला देवाच्या एवढ्या जवळ जागा मिळाली नाही, पण असं कोणतं पुण्य तू केलं होतंस की देवाच्या एवढ्या जवळ तुला जागा मिळाली? कान्होपात्रा उत्तर देते, मी शेवटच्या क्षणापर्यंत त्या विश्वाच्या मालकाचंच नाव घेतलं, म्हणून धन्य कान्होपात्रा झाली हो भाग्याची, 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 धन्य भेटी झाली तया पांडुरंगाची. शेवटच्या क्षणी तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं ना आपला प्राण सोडला, म्हणून देवाच्या एवढ्या जवळ तिला जागा मिळाली. परमेश्वरा, आम्ही सुद्धा आमचं सगळं चित्त तुला समर्पित करतो, पण रात्र आणि दिवस एक करून तुझं संकीर्तन करतो. शेवटच्या क्षणी तरी आम्हाला एकदा भेट दे. मी म्हणत नाही, माता कुंती म्हणते, देवा बस शेवटच्या क्षणी मला भेट दे. विपदहा न संतुष्ण हश्वतः. भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे. कुंती माता देवाला दुसरं काहीच मागत नाही. काय मागते कुंती माता? बस दुख में सुमिरन करे, सुख में न करे कोई. जो सुख में सुमिरन करे, दुख काय को होई. प्रभु इतना
तू करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसीवट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले प्रभु कोई रोग ना सतावे जब कंठ प्राण निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना बंसी की धून बजाना जब प्राण तन से निकले शेवटच्या क्षणी प्रभू मला भेट दिली आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे 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 जो मी तुझा पाहे पांडुरंगा जो मी तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे ते सुंदर प्रमाण दिलं आता दृष्टी पुढे आईसाची दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा परमेश्वरा शेवटच्या क्षणी माझ्या दृष्टीला तुमचंच मुख दिसावं याच्याशिवाय माझं दुसरं काही मागणं नाही बोलतच काहीतरी लोक देवाकडे मागतात बघा देवा माझा मुलगा 99% घेऊन परीक्षेत पास होऊ दे आता दररोज मुलगा जर बिअर बारच्या दुकानात असेल तर 99% घेईल का बरं नाही घेणार लक्षपूर्वक आहे का मागत असताना विचार करून मागितलं पाहिजे देवाला विचार करून मागा लक्षपूर्वक आहे का संतांनी मागितलं देवाकडे बस भगवंता शेवटच्या क्षणापर्यंत तुझं मुख तुझी दृष्टी माझ्या डोळ्यासमोर असावी आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे तसं ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित माझे चित्त तुझे पायी राहू आईसी करी काही धरोनिया पायी भव हातारी दातारा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान इथंही डोळ्याने डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख महाराज ठीक आहे आम्ही डोळ्याने भगवंतालाच पाहू पण त्याच्याकरिता आमच्या शरीरातले 6 विकार संपले पाहिजे आस भय चिंता लज्जा काम क्रोध आवाज आवाज आस भय चिंता लज्जा काम क्रोध 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 आस भय चिंता
चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. आस म्हणजे आशा. महाराज, ही आशा सहज संपत नाही. आशा ही समूळ खणून काढावी तरीच गोसावी व्हावे तेथे. भय सगळ्यात जास्त माणसाला भय मरणाचं आहे, पण मरण हे अटळ आहे, सत्य ते कोणालाही चुकणार नाही. श्रीमंतालाही गरीबालाही सगळ्याला जावं लागणार आहे. मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरण हे सत्य आहे म्हणले. माणसाला उत्पत्ती स्थिती मान्य आहे, पण लय काही मान्य नाही. लय शब्दाचा अर्थ आहे मरण, मृत्यू. मृत्यू अटळ आहे, तो कोणाला चुकणारा नाही. भय सगळ्यात जास्त भय मरणाचं. चिंता जरूर करा, पण चांगल्याच गोष्टीची करा. लज्जा लाज जरूर असावी, पण कीर्तनात टाळी वाजवायची लाज नसावी. काम आणि क्रोध महाराज ही तर बलवानच मंडळी आहे, तो यांच्या जवळ सुद्धा जाऊ नये. कारण अनेक ऋषी मुनींना याच कामाने क्रोधाने काय केलं? नष्ट केलं. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासी. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतासी. हो कामाजी कोतवाल हो हरिहराची अब्रू घेतो भैला हितासी. दुर्वास नाडिले महान महान ऋषी. वारकऱ्यांना पाठ पाहिजे. मुका, बहिरा, आंधळे, पांगळे, हे सगळं पाठांतर पाहिजे. कमीत कमी एक तरी कडवं. बरोबर आहे ना? तर हे सगळं काही काम क्रोध महाभयंकर आहेत म्हणले. कामयेश क्रोधयेश रजोगुण समद्भवः महाशनो महापात्मा विद्येनम इह वैरिनमः. क्रोध महाबलवान ताई. समोरचा जर आमच्यावरती 2 शब्द जास्त बोलू लागला तर आम्ही काय करतो, 4 शब्द त्याला जास्त बोलतो आणि मग इतकं भांडण पेटतं की ते शांतच होत नाही. क्रोध इतका महाबलवान. क्रोध जर शांत करायचा असेल महाराज, तर त्याच्यासाठी संयम रूपी दागिना आमच्या गळ्यात असला पाहिजे. संयम रूपी दागिना जर आमच्या जवळ असेल तर आमचा क्रोध क्षणार्धात शांत होऊ शकतो. क्रोध सगळ्यांनाच आहे म्हणले. हो, क्रोध इतका आहे, त्याच्यासाठी संयम महत्वाचा आहे. दागिने आमच्या गळ्यात भरपूर आहेत ताई, पण ही हरिनामाची जी माळ आहे ना, ती तुळशीची माळ आमच्या गळ्यामध्ये नाही. बाकी सगळेच दागिने शेवटच्या क्षणी तुमच्या शरीरावरचे काढले जातात. मृत्यूच्या समयी सगळे दागिने उतरवले, पण ही पवित्र तुळशीची माळ कोणी हलवत नाही. म्हणजे ती तर लाकडाची आहे ना, तिला काय किंमत आहे? अरे आपण जळत असतो तेव्हा ती आपल्या बरोबर जळत असते. म्हणून दागिन्यातला दागिना सर्वात श्रेष्ठ कोणता असेल तर ती पवित्र तुळशीची माळ. विठ्ठल विठ्ठल. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज, ही पवित्र तुळशीची माळ शेवटच्या क्षणापर्यंत आमची साथ देते ना, मग ती आमच्यासाठी फार महत्वाची आहे. म्हणून आस, भय, चिंता, लज्जा, काम, क्रोध या सगळ्या विकारांचा तोडावा. संबंध यांचा माझा. संबंधच तोडायचा. महाराज, संबंध जर तोडला तर तुमचं मागणं काय आहे? मागणे ते हेची आहे आता. 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 नाममुखी संत सांग देई. नाममुखी संत सांग देई.
पावे माझा तरीचा जीव सुख पावे माझा नाममुखी संत संग देई नाममुखी संत संग देई तरीचा जीव सुख पावे माझा तरीचा जीव सुख पावे माझा नाममुखी संत संग दे नाममुखी संत संग अभंगाच्या 5व्या चरणात महाराज तुम्ही या 6 विकारांचा संबंध तोडला. तुमचं मागणं काय? मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी